मराठा आरक्षणावरून नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा आमने-सामने आले. मराठ्यांना कोणतंही आरक्षण नको असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं. हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे पाहूया या व्हिडिओमध्ये. सर्वात आधी नारायण राणे काय म्हणाले ते पाहूया. महाराष्ट्रामध्ये 30% मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही. आज समाजामध्ये दारिद्र्याखाली मोठी संख्या आहे, बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण तो व्यवसाय यशस्वी करावा, म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल असं माझं मत आहे. कुणबी मराठा संदर्भात जो आता वाद आहे मी त्या मताचा नाही आहे. मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे. मागास समाज म्हणून जे घटनेच्या 15 आणि 16(4) मध्ये प्रोव्हिजन आहे, सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा, तो राज्य सरकारने द्यावा. मराठा समाजातला कोणताही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही नारायण राणेंनी असं म्हटल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पाहूया. ज्याला घ्यायचा आहे तो घेईल, ज्याला घ्यायचं नाही तो घेणार नाही. इथे कोणतीही जबरदस्ती नाही. बोलून विनाकारण दुही निर्माण करू नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. दरम्यान 25 जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळेस दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नाला यश मिळेल का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.